नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो आणि पालकांसाठी देखील या ठिकाणी सूचना आहे. आदिवासी विकास विभाग यांच्याद्वारे समर ॲक्टिव्हिटी सीट पहा म्हणजे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यासाचे या ठिकाणी पुस्तिका दिलेली आहे. ती पुस्तिका कशा पद्धतीने सोडवायची आहे त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण त्या पुस्तकाचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा पालकांसाठी सूचना आहे. खालील सामाजिक भावनिक शिक्षण व पर्यावरण अभ्यास या विषयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील अभ्यास आपण मुलांकडून करून घ्यावा. कोणत्याही प्रश्नामध्ये मुलांना अडचण आली तर आपण त्यांना मदत करावी अथवा वर्ग शिक्षकांसोबत संपर्क करून द्यावा. सर्वच उपक्रम आपण विद्यार्थ्यांसोबत बसून सोडवावेत. म्हणजे पालकांनी या ठिकाणी जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपल्या मुलांबरोबर बसून या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर प्रश्न पहिला आहे, खाली एका आरशाचे चित्र दिले आहे. तुमच्या घरी सुद्धा एक आरसा असेल, त्याच्यात स्वतःला बघा. हे करत असताना तुम्हाला तुमच्या चांगल्या गुणाबद्दल विचार करायचा आहे. आता खाली दिलेल्या आरशात स्वतःचे गुण लिहा. पहा उदाहरण आहे हसता चेहरा. या ठिकाणी लिहिलंय मी सुंदर चेहरा, नीटनेटकेपणा, विनम्रता, संवेदनशीलता, आज्ञाधारक अशा पद्धतीचे स्वतःचे गुण या ठिकाणी आरशामध्ये विद्यार्थ्यांनी लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे. खाली 4 परिस्थिती दिलेल्या आहेत व प्रत्येकाला 3 पर्याय आहेत. परिस्थिती वाचा आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल तो पर्याय निवडा आणि त्याच्यासमोर बरोबर खूण करा. पहा परिस्थिती 1 आहे. शाळेच्या मैदानातून जात असताना काही मुले दुरून तुमचे नाव घेऊन तुम्हाला चिडवतात. तुम्ही काय कराल? पहा पर्याय या ठिकाणी दिले. त्याचे नाव घेऊन त्याला चिडवेल, त्याच्याकडे लक्ष न देता चालत राहील, रागाने त्याला दम देण्याचा प्रयत्न करेल. पहा म्हणजे योग्य पर्याय काय आहे तर त्याच्याकडे लक्ष न देता चालत राहील. याच्यासमोर काय करायचे आपल्याला बरोबरची खूण करायची आहे. त्यानंतर परिस्थिती 2 आहे. वर्गात तुम्ही काही मुले मिळून दंगा करत होता. सर्वांची सारखी चुकी असूनही शिक्षकांनी फक्त तुम्हाला बाजूला करून कडक शिक्षा दिली. तुम्ही काय कराल? पर्याय 1 आहे. शिक्षकासोबत वाद घालेल व न्याय मिळवेल. हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. रागावर नियंत्रण करून तास संपल्यानंतर शिक्षकांसोबत बोलवायचे ठरेल. मिळालेली शिक्षा स्वीकारेल व पुन्हा कामाला लागेल. पहा बी हा पर्याय बरोबर आहे. पहा रागावर नियंत्रण करून तास संपल्यानंतर शिक्षकासोबत बोलवायचे ठरवेल अशा पद्धतीचं या ठिकाणी त्याच्यासमोर आपल्याला बरोबरची टिक करायची आहे. परिस्थिती 3 आहे. तुमचे नातेवाईक तुमच्याबद्दल पालकांकडे काही तक्रार करत आहेत तर तुम्ही काय कराल? पहा त्या पर्याय ए आहे. नातेवाईकांना सांगे तुम्ही माझ्या आयुष्यात लुडबुड करू नका. हे विधान चूक आहे. पहा मी तिथून उठेल आणि बाहेर जाईल. हे देखील चूक आहे. शांतपणे नातेवाईकांना बोलणे पूर्ण करून देईल व मी माझे म्हणणे मांडेल. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पर्याय क्रमांक सी प्रमाणे शांतपणे नातेवाईकांना बोलणे पूर्ण करून देईल व मी माझे म्हणणे मांडेल. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर परिस्थिती 4 आहे. पहा तुम्ही शाळेच्या मैदानात खेळत असताना तुम्हाला कुणीतरी धक्का देऊन खाली पाडले तर तुम्ही काय कराल? पहा पर्याय मी धक्का देणाऱ्याला धक्का मारेल का? नाही, चूक आहे. पहा अशी कृती करायची नाही की त्याने धक्का मारून तुम्हाला खाली पाडलंय मग तुम्ही देखील त्याला धक्का द्यायचा का? तर नाही. सामना थांबून धक्का मारण्याला जाब विचारेल. लगेच सामना थांबवायचा आणि त्या धक्का मारणाऱ्याला जाब विचारायचा का? तर नाही. तर सी आहे. सामना संपण्याची वाट पाहिल व त्यानंतर त्याच्याशी बोलेल. पहा सामना संपायची वाट पाहिल, सामना संपला की त्याच्याशी बोलेल. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर घरात असणाऱ्या वस्तूमध्ये 3 पदार्थांची यादी करा आणि त्यांच्या अवस्था लिहा. पहा आता द्रवरूप अवस्था, वायुरूप अवस्था, स्थायूरूप अवस्था आणि वायुरूप अवस्था याच्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंची नावं लिहायची आहेत. पहा आता द्रवरूपामध्ये काय काय आहे? पाणी आहे, दूध आहे, रॉकेल आहे. हे काय द्रवरूप आहे. स्थायूरूप अवस्थेमध्ये काय काय आहे? तर डब्बा, टेबल, खुर्ची हे स्थायूरूपमध्ये. वायुरूपमध्ये काय आहे? तर वाफ आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. हे काय आहेत? वायुरूप अवस्थेमध्ये असणारे पदार्थ आहेत. पहा अशा पद्धतीचे हे आपल्याला द्रवरूप, स्थायूरूप आणि वायुरूप पदार्थांची 3 गोष्टींची यादी त्या ठिकाणी करायची होती. त्यानंतर प्रश्न 4 आहे. तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराल त्याबद्दल विचार करून खाली लिहा. पहा आता आपला परिसर स्वच्छ ठेवायचा असेल तर आपण काय काय करू? पहा जे हे आदिवासी विकास विभागाने समर ॲक्टिव्हिटी जे शीट दिलेलं आहे त्या ॲक्टिव्हिटी
शीटचा या ठिकाणी आपल्याला अत्यंत व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वापर करून प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न चौथा आहे, तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराल त्याबद्दल विचार करून खाली लिहा. पहा, पहिला आहे, परिसरातील कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचा वापर करील. मी रस्त्यावर कचरा टाकणार नाही. स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देईल. परिसरामध्ये विविध झाडांची लागवड करेल. परिसर रोजच्या रोज झाडून घेईल. ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवील. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावील. अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ही जी समर अशा पद्धतीने आपल्याला हे समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट जे होतं त्या पॅकेट या ठिकाणी पूर्ण करायचं होतं. पहा, विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विकास होण्यासाठी म्हणजे अध्ययनाची जी 3H जी संकल्पना आहे ती 3H ची संकल्पना साध्य करण्यासाठी निपुण भारत या अंतर्गत जो आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा खरंच सर्वांगीण विकास होण्यासाठी ही उपयुक्त पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही जी निपुण भारत या अंतर्गत जे हॉलिडे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जो अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास आपल्या पालकांच्या बरोबर या ठिकाणी बसून सोडवायचा आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर शिक्षकांना देखील तुम्ही विचारू शकता की ही ॲक्टिव्हिटी कशी सोडवायची किंवा या प्रश्नांचं उत्तर आपल्याला कसं लिहायचं आहे. जर विद्यार्थ्यांना अडचण असेल तर विद्यार्थी देखील काय करू शकता की आपल्या शिक्षकांना या ॲक्टिव्हिटी सीटबद्दल विचारू शकता. तसेच ही जी ॲक्टिव्हिटी सीट आहे ती ॲक्टिव्हिटी सीट तुम्हाला पूर्णपणे सोडल्यानंतर म्हणजे अचूक तर सोडवायची आहेच आणि सोडल्यानंतर ती 15 तारखेला म्हणजे ज्यावेळेस आपली शाळा सुरू होणार आहे त्यावेळेस ती आपल्या वर्ग शिक्षकांकडे देखील जमा करायची आहे. म्हणजेच या ठिकाणी या ॲक्टिव्हिटी सीटचा उपयोग तुम्हाला तुमचं जो बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विकास आहे म्हणजे सर्वांगीण विकास, हा सर्वांगीण विकास या ठिकाणी साधला जाणार आहे. जरी ही ॲक्टिव्हिटी सीट छोटीशी असेल तरी देखील त्याच्यातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नातून नक्कीच आपल्याला या ठिकाणी जे सामाजिक परिस्थिती आहे किंवा सार्वजनिक जीवन जगत असताना आपण कोणकोणते कशा पद्धतीने वागलं पाहिजे, आपलं बोलणं, आपलं वागणं, चालणं कशा पद्धतीने आवश्यक आहे, दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला कशा प्रकारच्या परिस्थितींना सामना करावा लागतो आणि त्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे याची माहिती, याचं ज्ञान याद्वारे होणार आहे. नक्कीच ही जी ॲक्टिव्हिटी सीट आहे ती ॲक्टिव्हिटी सीट तुम्हाला सर्वांना या ठिकाणी फायदेशीर ठरेल अशी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.